संघाला गालबोट लागणार नाहीये, आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे. चला आपण सामन्याला सुरू करूया. इथे सलामीची जोडी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून नीरज कुमार अँड कंपनी पोगाव यांचा संघ एका बाजूला आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज पूर्ण तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश गोलंदाज. प्रकाशात जर विचार केला तर आकाशामध्ये थोडंसं ब्लॅक लाईट सुरू झाली आहे, मात्र हा प्रकाश आपल्या संघाला चमकेल का पाहूया आपण. श्यामशेठ चौधरी साहेब या मुख्य व्यासपीठावर शेवटच्या मॅचला एन्जॉय करण्यासाठी उपस्थित आहेत. 6 गेंदे कितने रन बनाएंगे टीम. पहिला चेंडू, पहिला अटॅक, पहिला ब्लास्ट. चेंडू चालला सीमा रेखा पार, चौकार. जिद्द पहा क्रिकेटशी. ठाकूरपाडा टीम संघाने सांगितलं की आम्ही खेळू, पोगाव संघाने सांगितलं आम्ही खेळू, आणि आता 5 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. पहिल्या डावाचं 4 धावा लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात ठाकूरपाडा टीम संघाची. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा डावखुरी हाताचा खेळाडू संतोष. पुढचा चेंडू प्रकाश. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बीट झाला फलंदाज, बीट विकेट कीपर. चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. 22च्या स्वरूपात येत आहेत या 4 धावा. ओ माय गॉड, नक्की काय चाललंय मैदानामध्ये. पारड जड झालेलं आहे पहिल्या 2 चेंडूवर ठाकूरपाडा टीम संघाचं. मागच्या 3 मॅचेस पासून ठाकूरपाडा संघ इथेच उपस्थित आहे आणि मागच्या 3 मॅच पासून पोगाव संघ देखील इथेच उपस्थित आहे. डावपेच दोघांनी बघितलेला आहे काय चाललंय. आता इथं जर डॉट चेंडू आला नाही तर डेंजर झोन होऊ शकतो पोगाव संघासाठी. प्रकाश हुक केलं चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू चालला. ओ माय गॉड, 3 मध्ये 3 चौकार आले आतापर्यंत ठाकूरपाडा टीम संघासाठी. 12 धावा धावपलकावर. आता ठाकूरपाडा गावचे जे समर्थक आहे टाळ्यांचा आवाज त्यांचा तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी इथे करताना. संकट मोचन गोलंदाजी पोगाव संघाची. कुठेतरी वाचायचा असेल तर डॉट चेंडू करावे लागतील. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 धावा खर्च करावा लागतील प्रकाशला. टार्गेट सेट करायचं तर एक मोठा फटका येईल का पाहूया आपण. प्रकाश चेंडू क्रमांक 14 या षटकाचं. बॅटर सज्ज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पंच वलतायत. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 1 धाव इथे मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा झालेल्या आहेत 13. क्या बात आहे. एक चांगली सुरुवात केलेली आहे फलंदाजाने. शांताराम मामा खुश. पुन्हा एकदा मोठा फटका. अजून एक धमाका. चेंडू चाललाय चाललाय सीमा रेखा पार. येतो षटकार. भगवान भोईर याच्या बॅनरला सलामी देणारा हा षटकार आहे. प्रकाश याच्यावर झालेला अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. एका षटकाचा जेव्हा मॅच असतो तेव्हा अंडर प्रेशर दोन्ही संघ असतात, मात्र प्रेशरमध्ये दबावामध्ये न खेळता ठाकूरपाडा टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला आतापर्यंत. अजून एक चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. अशोक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक झालाय मात्र 1 2 का 4 चौकार येतोय. संतोष याने आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ केलेला आहे. 22 धावा बॅट न काढल्यात. एक एक्स्ट्रा धाव. शेवटचा चेंडू आहे या डावातील. शेवटचा चेंडू. बॅटची एज घेतलीये. फिल्डिंग चांगली आहे. एक झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तिसरा धाव गणेश ठाकरे धाव तिसरा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतंय.
इतका वेगाने गणेश ठाकरे धावताना बघितलं आपण. षटक समाप्त झाले. चला लगेच ठाकूरपाडा या आपण लगेच मैदानामध्ये. शांतामा ओव्हर झालेली आहे. सव्वीस झालेले 27 धावांचं आव्हान आहे. एका षटकाचा सामना आणि 26 धावा कुठून काढलेल्या आहेत. ब्लाइंड लाईट मध्ये एवढ्या धावा एक मोठा आव्हान ठेवलाय. चला अशोक मात्र दादा आपण तयारी करायची आहे आणि फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. प्रकाशाच्या अगेन्स्ट 26 धावा उसूल केलेल्या आहेत ठाकूरपाडा टीम संघाने. नक्कीच जो हॅट्रिक साठी आपण टी शर्ट ठेवलेला आहे नाना गोंधली यांच्या माध्यमातून तुम्हाला सुपर संडे या दिवशी तुम्हाला नक्की दिला जाईल. तुमचं नाव लिहून घेतलेलं आहे. लगेच शतरक्षण लावून घ्यायचे आपण. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. गणेश ठाकरे आपण आपलं शतरक्षण लावायचं आहे. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आणि गोलंदाज देखील गणेश ठाकरे. अशा ब्लॅक लाईट मध्ये अशोक मात्रे यांनी अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आज करून दाखवेल का? 27 धावा बनवणार का? 6 चेंडू 27 धावांचं आव्हान आहे. आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर अशोक मात्रे लेफ्ट आर्म फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज गणेश ठाकरे प्लीज वेळ भरपूर घेत आहेत आपण. पहिला चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर या मॅचचा रिझल्ट आपल्याला माहिती पडेल की कोणता संघ जिंकतोय. पहिला चेंडू वेगवान गतीने टाकलेला आहे आणि तो चेंडू गेला अगदी डॉट. 6 संजीवनी बुटी मिळालेली आहे. त्याच्यामधून 1 संजीवनी बुटीने धोका दिलाय पोगाव संघाला. येणारे 5 चेंडू बाकी आहेत. इथून जर षटकार आला नाही तर दबाव आणि पूर्णपणे पारड जर होईल ठाकूरपाडा टीम संघाचा. गणेश ठाकरे इथे पहा चेंडू हवेमध्ये आणि पंचाने इथे नो बॉल सिग्नल दिलेला आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केलेत. म्हणजेच नो +2 3 धावा. 3 धावाने खातं खोललेलं आहे. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. आमचे ऑर्गनाइज कमिटी बघतायत त्या गोष्टीकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगाने टाकलेला हा चेंडू आणि चेंडू झाला. ओ माय गॉड. जिद्द क्रिकेट चेंडू सीमा रेखा पार षटकार. काय आपण हा उलटफेर तर नाही बघत. ईट का जवाब पत्थर से देना जानती है टीम पोगाव. एक चेंडू जर बाजूला काढला तर 9 धावा आलेल्या आहेत. अजूनही जिद्द क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. अशोक मात्रे पोगाव संघाचा ब्रँड सध्या खेळपट्टीवर. गणेश ठाकरे 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूने चेंडूला अडवला गेलाय. काय गोलंदाजी, काय क्रिकेटचा जिद्द आहे. आता 3 मध्ये 3 जर आले तरच मॅच जिंकू शकतो इथे पोगाव. गणेश ठाकरे अनुभवाचा कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे आणि समोर देखील तितकाच अनुभवी खेळाडू. अनेक क्रिकेट मैदान गाजवलेले खेळाडू आहेत आमने सामने. गणेश ठाकरे पुढचा चेंडू. बॅटर सज्ज आहे. ओ यॉर्क लाईनचा चेंडू आहे. वाईड यॉर्कर चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट चेंडू. अशा सिच्युएशन मध्ये खेळण्याची आदत आहे या खेळाडूंना.
2 चेंडूचा खेळ राहिला आता पूर्णपणे पाडझड झालेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचा। जे ठाकूरपाडाचे जे क्रिकेट रसिक होते ते आता खुश झालेले आहे। जोरदार अपील आणि फलंदाज बाद, विकेट। शेवटचा चेंडूचा खेळ आहे। चला नवीन फलंदाज लगेच जायचं आपण। एका चेंडूचा खेळ बाकी आहे। उत्कृष्ट कामगिरी शेवटच्या मॅच मध्ये। या मॅच अगोदर आम्ही माईक मध्ये म्हणणारच होतो की आजचा शेड्यूल इथे समाप्त होते, मात्र एक सामना बाकी होता आणि तो सामना असा होईल कोणालाच ठाऊक नव्हता। जिथे ठाकूरवाडा संघाने 26 धावा कुठून काढल्या आणि 27 धावांचा आव्हान इथे ठेवला होता आणि त्या आव्हानाला कुठेतरी आला घातलेला आहे ठाकूरवाडा टीम संघाने। बचतमा केलेल्या आहेत या सर्व धावा। एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता गणेश ठाकरे याला, मात्र गोलंदाजीमध्ये त्याने करून दाखवलं। बॅटिंग सुद्धा आम्हीच करू आणि गोलंदाजी देखील आम्हीच करू आणि आम्हीच जिंकू असा खेळ, जिद्दीचा खेळ श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचा पाहायला मिळाला। शेवटचा चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने। त्या संघाचं खूप खूप अभिनंदन। ही मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच देऊ सुपर संडे मध्ये। खेळाडूचं नाव आहे, आमचे मित्र आम्हाला सांगत आहेत, संतोष ठाकरेचं मॅन ऑफ द मॅच। त्याला सुपर संडे मध्ये आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ। आजचा दुसरा दिवस आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025। श्यामशेठ चौधरी साहेब, त्याचबरोबर विलास बालू, त्याचबरोबर राजन पाटील,